चंदगडमध्ये आंबेडकरी विचारांचा जागर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा पुनरुच्चार. निळं वादळ पथकाच्या सादरीकरणानं रंगत वाढली. चंदगड तालुक्यातील दलित समाज सुधारणा मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध जयंती आणि शिवजयंती निमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात आंबेडकरी विचारांचा प्रभावी जागर अनुभवायला मिळाला. तालुक्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्राध्यापक ॲडव्होकेट NS पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन मानव कल्याणासाठी समर्पित होते असं सांगत त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाचं महत्त्व विविध उदाहरणांमधून स्पष्ट केलं. युवकांनी हा विचार आत्मसात करून समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी असं त्यांनी आवाहन केलं. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते गौशे येथील निळे वादळ पथकाचे सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र दिन आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि गीतांनी उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. प्रास्ताविकात अध्यक्ष अनंत कांबळे यांनी संघटनेच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील होते. त्यांनी संघटनेच्या 50 वर्षांच्या कार्याचा गौरव करत समाज जागृतीत योगदान अधोरेखित केलं. यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी युवकांनी देशाच्या जडणघडणीत सक्रिय भूमिका घ्यावी असं सांगितलं. नामदेव कांबळे यांनी दलित समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करत चंदगडमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याची गरज व्यक्त केली. नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी यासाठी नगर परिषदेचं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन दिलं. कार्यक्रमात शिक्षक बाबूराव वरपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून प्रबोधनावर भर देणारा हा कार्यक्रम आदर्श ठरला. कार्यक्रमाचे आभार MT कांबळे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.